Yes, we are live now. Hello friends, this is Abhishek. Welcome to my YouTube channel Let's Learn Academy. जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण वेगळे वेगळे जे लेक्चर्स आहे मॅथमॅटिक्सचे क्लास 10th जॉमेट्री आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो. पण काही कारणास्तव मी लेक्चर टाकू शकलो नाही. त्याचं कारण सगळ्यांना माहिती की आपलं नवीन ॲप्लिकेशन इथं आहे. येत्या 19 तारखेला 19 फेब्रुवारी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण आपलं ॲप्लिकेशन प्लस आपली वेबसाईट आपण लॉन्च करतो आहे. त्यामुळे मी त्या कारणास्तव माझं फोकस जास्त त्या ॲप्लिकेशन वेबसाईटकडे होतं, म्हणून मी काही यूट्यूबवरती काही लेक्चर टाकू शकलो नाही किंवा अपलोड करू शकलो नाही. पण जेव्हा आपलं ॲप्लिकेशन कंप्लीट होऊन जाईल, म्हणजे जेव्हा सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे चालू होईल, तेव्हा मी नियमित म्हणजे जसं आपण दररोज किंवा 2 दिवस झाले की 3 दिवस झाले की लेक्चर टाकायचो किंवा लाईव्ह यायचो, तसं आपण करत जाऊ. ओके. तर आपला जो चॅप्टर चालू होता सिमिलॅरिटी, त्याच्यामधला फर्स्ट एक्सरसाइज आपण केली होती 1.1. 1.2 पण आपली झालं होतं प्रॅक्टिस सेट. आता आपला चालू होतं 1.3 प्रॅक्टिस सेट आपला चालू होता तो आपल्याला आता बघायचा आहे. ओके. तर आज आपण बघणार आहोत की 1.3 प्रॅक्टिस सेटमध्ये काय बघायचं आपल्याला ते आपण आज बघूया. ओके. तर आपण स्टार्ट करूया लेक्चर. सगळ्यांनी कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. ओके. लक्ष द्या बाळांनो, आता एकदम असं रिलॅक्स बसा. जसं की तुम्ही खूप सारा मला प्रतिसाद देताय, जसं मी बघतोय व्ह्यूज पण तुम्ही म्हणजे खूप सारे लोक बघताय आपला व्हिडिओ. तर बघा, आपल्याला बघायचं प्रॅक्टिस सेट 1.3. ओके. तर सगळ्यात आधी आज जसं तुम्हाला माहिती आहे की आपण बेसिक गोष्टी आपण बघत असतो. ओके. ज्या बेसिक ज्या आहे की आपण जेव्हा एक्झाम्पल आपण सॉल्व करत असतो, एक्झाम्पल म्हणजे प्रॅक्टिस सेट जेव्हा आपण हात लावतो त्यावेळेला आपल्याला आधी ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या माहीत पाहिजे. म्हणजे आपल्याला जर बेसिक माहीत असेल तर लगेच आपण 5 किंवा 2 मिनिटामध्ये आपलं जे क्वेश्चनचं आन्सर आहे आपण ते काढू शकतो. तर त्याआधी आपण त्याच्यामध्ये आज काय काय बघणार आहे, तर आपण काय बघणार आहे, सिमिलॅरिटी म्हणजे काय असतात, म्हणजे हा ट्रायंगल आणि या ट्रायंगलमध्ये डिफरन्स काय, तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. परत आपण बघणार आहे, आपण टेस्ट बघणार आहे. आपण 3 किंवा 4 टेस्ट बघणार आहे. तसे 3च असतात पण 4 पण आपण बघूया. म्हणजे 4 पण आपण असतं एक बघ. त्या कोणत्या आहे. फर्स्ट असतं ए टेस्ट म्हणजे अँगल टेस्ट. सेकंड असतं ए टेस्ट म्हणजे अँगल टेस्ट. नंतर अँगल साईड, आपलं साईड अँगल साईड SAS ज्याला आपण म्हणतो साईड अँगल साईड टेस्ट आपण बघणार आहे. चला बघूया. सगळ्यात अगोदर म्हणजे सिमिलॅरिटी म्हणजे काय असतं आपल्याला काय बघायचं सगळ्यात अगोदर, म्हणजे सिमिलर ट्रायंगल्स म्हणजे काय असतं. ओके. आपल्याला अगोदर काय बघायचं, सिमिलर ट्रायंगल म्हणजे काय असतं. बघा बाळांनो, तुम्हाला 2 ट्रायंगल दिले आहे, दिसतंय का. एक ट्रायंगल दिला तुम्हाला ABC, हा एक ट्रायंगल दिला आहे आणि हा एक दिला आहे. ओके. DEF. ओके. हे तुम्हाला 2 ट्रायंगल दिले, दिसत आहे. आता हा A, हा B आणि हा C. ओके. हा D आणि हा E आणि हा F. डिफरंट फक्त एवढाच आहे की एक ट्रायंगल मोठा आहे आणि एक ट्रायंगल छोटा आहे. आता बघा, आपण सिमिलर कसं दाखवू शकतो. ओके. याच्यासाठी आपल्याला 2 ट्रायंगल सिमिलर दाखवायचे असेल तर कोणताही 2 प्रॉपर्टी आपल्याला त्यांच्या सिमिलर दाखवाव्या लागतील. ओके. आता बघा, यांनी काय दिलं आपल्याला, सगळ्यात अगोदर काय करूया आपण, अँगल्स घेऊया. काय घेऊया, अँगल्स. आता बघा हा अँगल ए दिसतोय का सगळ्यांना, अँगल ए हा सिमिलर आहे अँगल डी सोबत. कशासोबत, अँगल डी. हे बघा आपण दिलंय तुम्हाला अँगल ए. ओके. इथं लिहून घेऊया आपण, अँगल ए इज सिमिलर टू अँगल हा डी, अँगल डी. ओके. देन बघा अँगल जो बी आहे, अँगल बी सिमिलर अँगल ई सोबत. कसोबत, अँगल ई. मग आपण लिहून घेऊया सेम, अँगल बी इज सिमिलर टू अँगल ई. ओके. देन लास्ट वन, अँगल सी. ओके. अँगल सी कशासोबत आहे, सिमिलर अँगल एफ. बघा, अँगल सी इज सिमिलर टू अँगल एफ. ओके. आता ह्या ज्या अँगल आपण सिमिलर दाखवले, हे कशामुळे दाखवले, करस्पॉन्डिंग अँगल्स येते. काय आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके. आपण लिहून घ्या इथं, करस्पॉन्डिंग अँगल्स. काय ते सगळे करस्पॉन्डिंग अँगल्स दाखवले आपण. म्हणजे ए सिमिलर टू अँगल डी, अँगल बी सिमिलर टू अँगल सी, अँगल ई सिमिलर टू अँगल एफ. ओके. हे काय सगळे करस्पॉन्डिंग अँगल्स बाळांनो. काय आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स. आता बघा आपण काय बघूया, करस्पॉन्डिंग साईड्स आपण बघूया. काय बघायचं आपल्याला आता, करस्पॉन्डिंग साईड काय असतात. आता बघा करस्पॉन्डिंग साईड कशा असतात. अँड बघा आता ही जी साईड आहे आधी
ए बी, कोणती ए बी, बी सी आणि ए सी. आता सगळ्यात आधी आपण ए बी घेऊया, कोणती ए बी. ओके, ए बी. ओके, ए बी. आता ए बी कसं सिमिलर आहे ए बी ह्या डीई शी, कशाची डीई. ओके, डी अँड ई. ओके, देन इज इक्वल टू नंतर ए बी झाला. आता बी सी काय घ्यायचं आपल्याला, बी सी. ओके, बी सी. आता बी सी कशाची सिमिलर, बी सी ही जी आहे हा बेस बी सी, बी सी ही सिमिलर आहे ई एफ. कशासोबत, ई एफ. ओके, इथे लिहून टाकूया ई अँड एफ. देन सिमिलर टू नंतर लास्ट कोणता ए सी, विच ए सी. ए सी सिमिलर आहे डी एफ सोबत. कशासोबत, डी एफ. मग ए सी आणि डी एफ, ए सी आणि डी एफ काय आहे ते, डी एफ. आता हे काय रे बाळांनो, याचे रिझन काय, या आहे करस्पॉन्डिंग साइड. काय आहे, करस्पॉन्डिंग साइड. इथे लिहून घेऊ आपण. बघा ह्या काय झाल्या, करस्पॉन्डिंग साइड झाल्या. काय झाल्या, करस्पॉन्डिंग साइड. आपण काय काय बघितलं, अँगल बघितलं सिमिलर कशाच्या सोबत आहे. नंतर काय बघितलं आपण, साइड बघितलं ए बी, बी सी आणि ए सी. आणि त्याला आपण सिमिलर दाखवलं अदर ट्रायंगल सोबत. ओके, अनदर ट्रायंगल सोबत आपण काय केलं, त्याला सिमिलर दाखवलं. मग याच्यामुळे काय प्रूव्ह झालं बघा, इथे दिलंय तुम्हाला, हेच ट्रायंगल ए बी सी अँड डीई एफ आर सिमिलर एक्सप्रेस ॲज अँगल ए बी सी अँड डीई एफ. आपण दोन प्रॉपर्टी सिमिलर दाखवल्या, त्यामुळं काय झालं, ट्रायंगल जो आहे, ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल डी ई सिमिलर टू ट्रायंगल डी ई एफ. ओके, समजलं इथपर्यंत. याच्यामुळे आपण काय दाखवलं की हे दोन ट्रायंगल कसे आहे, सिमिलर आहे. कसे आहे, सिमिलर. दिसतंय का सगळ्यांना व्यवस्थित, व्हाईट कलर मधलं दिसतंय का, दिसतंय ना. ओके, काही प्रॉब्लेम नाही. आता बघा आपण काय केलं, या दोन ट्रायंगल कसं दाखवलं, सिमिलर दाखवलं. आता बघा याचं सिमिलर आहे म्हणजे कसं आहे रे बाळांनो. आता बघा एक मिनिट, आता आपण काय करूया, याच्यामध्ये सगळ्यात अगोदर व्हॅल्यू पुट करूया. ओके, 1 2 3 2 4 6 काय करूया, इथे व्हॅल्यू देऊया आपण. इथे देऊया 1 1 2 3 2 4 and 6. ओके, 1 2 3 and 2 4 6 आपण काय दिलं, इथं व्हॅल्यू पुट केलंय 1 2 3 and 2 4 6. आता आपण काय करूया, या व्हॅल्यू जो आहे ना ते आपण करस्पॉन्डिंग साइड जे घेतल्या याच्यामध्ये पुट करूया. काय करूया, पुट करूया. आता बघा ते कशा, आता बघा सेम. लक्ष द्या, हार्ड काही नाही, आपल्याला फक्त दाखवायचं. आता बघा आपण व्हॅल्यू घेतलं इथं. आता व्हॅल्यू आपण कशा पुट करणार, आपण जसं घेतलं तसं ए बी. ए बी कशाची, ए बी म्हणजे कोणता, डीई. इकडे काय घ्यायचं आहे आपल्याला, डीई. देन ए बी झाला बी सी. आता बी सी, बी सी कशासोबत आहे, ई एफ, ई एफ. देन ए सी कोणता, ए सी. ए सी कशासोबत आहे आपला, ए सी. डी एफ कशासोबत आहे, डी एफ. आता व्हॅल्यू पुट करूया, व्हॅल्यू पुट करूया. आता बघा ए बी किती आहे आपल्याकडं, 2. ओके, आणि डीई किती आहे, डीई इकडचा 1, 2/1. ओके, देन बी सी किती आहे रे बाळांनो, बी सी 6 किती आहे, 6. ओके, देन ई एफ किती आहे, 3. ओके, देन ए सी किती आहे, ए सी 4 किती आहे, 4. आणि डी एफ किती आहे, 2 किती आहे, 2. आता याला जर आपण सॉल्व केलं, आपण इकडे सॉल्व करूया. 2 1 जा 2 येणार आहे. देन 3 1 3 3 2 6 2/1 विच इज इक्वल टू बे 1 बे, बे 2 4 2/1. बघा ऑल ज्या साइड आहे, करस्पॉन्डिंग ज्या साइड आहे, ऑल ज्या करस्पॉन्डिंग साइड्स आहे त्या कशा आल्या आहे, सिमिलर. कशा आल्या, सिमिलर. इथं बघू शकता तुम्ही. आपण काय केलं, व्हॅल्यू पुट केल्या, त्या व्हॅल्यूमध्ये ते ॲड केलं. ओके, आणि त्या व्हॅल्यू सगळ्या कशा आल्या आहे, सिमिलर. कशा आल्या आहे, सिमिलर. सगळ्यांना यालाच आपण काय म्हणतो, सिमिलर ट्रायंगल. काय म्हणत असतो, सिमिलर ट्रायंगल. चला आता आपण वेगळ्या टेस्ट बघूया. ओके, बोर झाले का, आत्ताचं लेक्चर स्टार्ट केलंय बोर व्हायला. चला बघा, लक्ष द्या इकडं.
हां, आता आपल्याला बघायचं आहे की ए टेस्ट सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल, म्हणजे आपल्याला काय टेस्ट ऑफ सिमिलरिटी, टेस्ट ऑफ सिमिलरिटी बघायचं. त्याच्यामध्ये बघायचं ए टेस्ट काय असते आणि ए ट्रिपल ए टेस्ट काय असते आणि ए टेस्ट काय असते. ओके, त्यासाठी आपल्याला दोन ट्रायंगल घ्यावं लागणार आहे बाळांनो, दोन ट्रायंगल घ्यावं लागणार आहे आपल्याला. जंगल जंगल पत्ता, हा एक, देन हा एक छोटा. इकडे आपण घेऊन घेऊया. बघा, हा ट्रायंगल आहे, ट्रायंगल ए बी सी अँड पी क्यू आर. ओके, आता लक्ष द्या बाळांनो, आपल्याला हे वेगळ्या ए टेस्ट वेगळी आहे, ट्रिपल ए टेस्ट वेगळी आहे आणि ए टेस्ट ठीक आहे वेगळी आहे. आता आपल्याला काय दिलंय त्यांनी की आपल्याला वेगवेगळे दोन ट्रायंगल्स दिले आहे. काय दिले आहे? दोन ट्रायंगल्स. ओके, आता यांचे जर अँगल्स आज सिमिलर, आता कसं असतं, हा जो अँगल आहे हा अँगल ए, एक मिनिट, angle A similar to angle P. Okay, angle B is similar to angle PQR. Q आहे इथं Q, and angle C is similar to angle R. कसं करूया आपण हे बघा, इथं लिहून घेऊया आपण, सगळ्यात आधी व्यवस्थित लिहून घ्यायचं ते करस्पॉन्डिंग अँगल्स. इथे काय आहे? करस्पॉन्डिंग अँगल्स. बघा अँगल, आता बघा लक्ष द्या, बघा अँगल ए. ओके, कोणता घेतला आधी आपण? अँगल ए, विच इज इक्वल टू कसोबत येतो? अँगल पी. देन अँगल बी इज इक्वल टू अँगल क्यू. देन अँगल सी इज इक्वल टू अँगल आर. ओके, ऑल दीज आर करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल्स हे काय बाळांनो? करस्पॉन्डिंग अँगल्स हे काय आहे? करस्पॉन्डिंग अँगल्स की ज्याच्यामध्ये काय होतं, एक ट्रायंगल आणि ह्या ट्रायंगलचे सगळे जे अँगल्स असतात ते सारखे असतात. कसे असतात? सारखे. कसे असतात? सारखे. कशामध्ये? ट्रिपल ए टेस्टमध्ये. कशामध्ये? ए टेस्टमध्ये. समजलं का? ही होती पहिली टेस्ट. कोणती होती? पहिली. आता आपल्याला बघायची दुसरी काय आहे? ए टेस्ट काय असतं? कोणतं बघायचं? दुसरी ए टेस्ट काय असतं? आता लक्ष द्या, ए टेस्ट म्हणजे काय असतं बघा. आता हे तीन ट्रायंगल अँगल करस्पॉन्डिंग झालं, त्याच्यामुळे आपण त्याचं लिहू शकतो की इन ट्रायंगल ए बी सी. ओके, इन ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. ओके, हे आपण असं आता लिहू शकतो. का बरं? की बिकॉज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल, बिकॉज ऑफ द करस्पॉन्डिंग अँगल बाय ए टेस्ट. कोणता टेस्ट? बाय ए टेस्ट. ओके, आता इकडे या बाळांनो, आता बघायचं आपल्याला ए टेस्ट काय असते. काय बघायचं आहे? ए टेस्ट काय असते. आता इथं पण सेम आपण एक घेऊया, अँगल ए, अँगल बी, अँगल सी, अँगल ए, अँगल पी, अँगल क्यू अँड अँगल आर. आता ए टेस्ट म्हणजे काय असतं बाळांनो? की दोन अँगल. किती अँगल? दोन. किती अँगल? दोन. किती अँगल? दोन. दोन जर अँगल सारखे असन
तर आपण सुद्धा तेव्हा म्हणू शकतो की हे ट्रायंगल ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर इज सिमिलर. आता कसं काय असं, आता बघा मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. समजा हा अँगल आहे 50, किती आहे 50, ओके, आणि हा अँगल आहे 70. सेम हा पण अँगल त्या दिने आपल्याला 50, हा पण दिला 70, किती दिला 70. मला सांगा बाळांनो 50 आणि 70 किती होता. ऑल अँगल ऑफ अ ट्रायंगल किती असतो 180, किती असतो 180. आता बघा 70 प्लस 50, 0 5 5 5 10 11 12 120, किती आलं 120. 180 मायनस 120, 2 8तून 12 13 14 15 16 17 18 किती आले 60, किती आले 60. म्हणजे हा 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 ट्रायंगल किती आला 60, किती आला 60. हा 60 आहे, हे पण 60, किती असणार आहे हा 60. म्हणजे लक्षात द्या मला सांगायचं काय तुम्हाला की जर का एका ट्रायंगलचे दोन अँगल जर सिमिलर असेल तर तिसरा अँगल ऑटोमॅटिक कसा येणार आहे सिमिलर, म्हणजे सारखा येणार. कसा येणार आहे सारखा. तिसरा जो अँगल आहे तो कसा येणार आहे सारखा. मग बघा जर का एका ट्रायंगलमध्ये दोन जे अँगल्स आहे ते जर सारखे असन, दोन अँगल जे आहे ते जर सारखे असन तर तिसरा अँगल ऑटोमॅटिकली कसा येणार तो सारखा येणार आहे. का बरं की त्याची व्हॅल्यू काय असणार आहे 180 मायनस जेवढी असणार आहे तेवढी. मग ही पण ती असणार आहे आणि ती पण काय असणार आहे तेच असणार आहे. आता बघा मग कसं लिहायचं याला, हे बघा बघा अँगल बी. आता आता कोणता कोणता काय आपला अँगल बी विच इज इक्वल टू अँगल क्यू अँड अँगल सी विच इज इक्वल टू अँगल आर बाय विच टेस्ट बाय. पहिलं आपण लिहून घ्या त्याला बाय कोणते साईड आपण घेतलं होतं बाय 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 विच टेस्ट. म्हणजे काय झालं दोन ट्रायंगल सारखे आले, दोन अँगल जर सारखे आले तर मग काय झालं ते सिमिलर झालं. कोणता कोणता ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. कोणता पी क्यू आर बाय विच टेस्ट बाय अँगल टेस्ट, बाय विच टेस्ट बाय अँगल टेस्ट. ओके समजलं का इथपर्यंत. ए ए ए तीन अँगल ए ए ए ही जी टेस्ट आहे याच्यामध्ये तर सेमच असतं तिन्ही ट्रायंगल, पण ए ए टेस्ट म्हणजे काय असतं फक्त दोन अँगल. किती अँगल दोन. तर का दोन अँगल सिमिलर आहे ना बाळांनो, दोन ट्रायंगल आहे, हा पण 60 आहे हा पण 60 आहे, वरचा पण 60च असणार आहे ना, बरोबर आहे का नाही. म्हणजे दोन अँगल सारखा असेल तर तिसरा अँगल ऑटोमॅटिक त्या दुसऱ्या ट्रायंगलशी काय असणार आहे सारखा असणार किंवा तो सिमिलर असणार आहे. याला आपण म्हणतो ए ए टेस्ट. काय म्हणत असतो ए ए टेस्ट. समजलं का डोक्याच्या वरती चाललंय, डोक्याच्या वरती आला काय मी कीर्तननी सांगितलं इथं. ओके लक्ष द्या आता बघा सोड समजून घ्या आणि लक्ष द्या, लिहून घ्या वाटलं असतं. लिहून घ्या आणि थोडं बघा ते काय काय लिहिलंय मी. हां बघा आता हे दोन झाले. आता पुढं आपल्याला बघायचं आहे हां एस ए एस टेस्ट. काय बघायचं आहे एस ए एस टेस्ट. यासाठी आपल्याला ट्रायंगल घ्यावं लागणार आहे परत. बघा आपण एक दोन अँगल्स घेतले की एल एम. कोणता घेतला आधी
KLM आणि हा घेतला आहे RS आणि T. आता बघा SAS. लक्ष द्या आता मी काय म्हणतोय. SAS चा फुल फॉर्म आहे साइड अँगल साइड. काय आहे? साइड अँगल साइड. काय आहे? साइड अँगल साइड. काय आहे? साइड अँगल साइड. तर मला सांगा बाळांनो, दोन साइड. आता अँगल हा मधी. अँगल जो आहे अँगल तो कसा आहे? मधी आहे. कसा आहे? मधी दिसतो अँगल कसा आहे? मधी. म्हणजे दोन साइडच्या मधी जो अँगल असणार आहे, दोन साइड, ही एक साइड आणि ही एक साइड, याच्या मध्ये जो अँगल असणार आहे तो बरं का, साइड अँगल साइड. ओके, साइड अँगल साइड म्हणजे दोन साइडच्या मध्ये. दुसरीकडे तो चालणार नाही. म्हणजे एक साइड झाली, ही एक साइड झाली आणि मग अँगल आहे, तो चालणार आहे का? नाही. दोन साइडच्या मध्ये जो अँगल असणार आहे, ओके, तेव्हाच आपण SAS जी टेस्ट आहे ती आपण म्हणजे वापरू शकतो. आता बघा ती कशी, बघा एक लक्ष द्या. आता बघा हे दिसतंय का तुम्हाला? साइड हा अँगल साइड. इथं आपण लोगो देऊन देऊ. एक मिनिट बघा. साइड अँगल साइड, साइड अँगल साइड. समजलं का? साइड अँगल साइड, साइड अँगल साइड. समजतंय का? आता बघा जर का तुम्ही असं केलं, साइड अँगल साइड घेऊ शकतो का आपण? नाही, आपण हे घेऊ शकत नाही. का बरं? की आपल्याला अँगल ह्या दोन साइडच्या मध्येच पाहिजे. जो अँगल आपल्याला पाहिजे तो दोन साइडच्या मध्येच आपल्याला पाहिजे. मग हा एक अँगल, मग ही एक साइड, ही एक साइड, हा अँगल आणि हा एक अँगल. आता काय करूया, आपण याच्यात व्हॅल्यू टाकूया. इथं देऊया आपण 1. ओके, इथं देऊया 2, इथं देऊया 1.5 आणि इथं देऊया 3. काय देऊया? 3. आता हे अँगल कशा आहे? सिमिलर आहे. कशा आहे? सिमिलर आपल्याला दाखवायचे. आता बघा कसं करणार, आपण रेशो घेऊया. काय घ्यायचं आपल्याला? रेशो. आता रेशो कसा घ्यायचा बघा. आता KL ही साइड दिसते का? KL. आता बघा KL अपॉन RS. काय घ्यायचं आपल्याला? RS अँड LM अपॉन MT. काय घ्यायचं आपल्याला? MT. आता बघा जर यांचा रेशो सिमिलर आला तर हे दोन ट्रायंगल कशा आहे? सिमिलर आहे. कशा आहे? सिमिलर. आता बघा KL ची व्हॅल्यू किती रे? 1. ओके, KL ची किती आणि KL. ओके, आणि नंतर काय घेतलं आपण? RS. काय घेतला आहे? RS ची व्हॅल्यू काय आहे? 1.5. काय आहे? 1.5. ओके, आता इथं पॉईंट आहे. काय आहे? पॉईंट. मग दोघांना काय करूया? गुणिले 10 करूया. गुणिले 10 हे झाले 10. ओके, हे झाले 10 आणि हे किती झाले? 1.5. 1.5 किती झाले? 15. किती झाले? 15 विच इज इक्वल टू 5 दुने 10, 5 त्रिक 15, 2/3. किती आले? 2/3. समजलं? याला नाव देऊया आपण इक्वेशन फर्स्ट. आता याला सॉल्व्ह करूया. LM किती रे बाळांनो? 2 आहे. काय आहे? 2. आणि ST किती आहे? सॉरी इथं S या, इथं काय आहे? S. काय आहे? ST किती आहे? 3. हे तर ऑटोमॅटिक सेम आलं. याचं पण काय व्हॅल्यू आहे? 2/3. बघा 2/3 अँड 2/3. तर काय झालं बाळांनो? आणि हा जो अँगल आहे अँगल L विच इज इक्वल टू अँगल S. ह्या दोघांचा रेशो सेम आला. मग आपण म्हणू शकतो की इन ट्रायंगल KLM is similar to triangle RST. कोणता? RST. समजलं कितपर्यंत? समजलं का? हां, तर काय झालं बाळांनो, आपण आतापर्यंत 3 टेस्ट बघितल्या. एक बघितलं अँगल टेस्ट, नंतर बघितलं AA टेस्ट, ज्याच्यामध्ये आपण बघितलं जर का दोन ट्रायंगल सिमिलर असेल. किती? दोन ट्रायंगल जर सिमिलर असेल, 1 मिनिट,
दोन अँगल, ट्रायंगल दोन अँगल जर सिमिलर असेल तर तिसरा जो अँगल आहे तो ऑटोमॅटिकली कसा येणार आहे, तो सिमिलर येणार आहे. ओके, नंतर आपण बघितलं साईड अँगल साईड. काय बघितलं? साईड अँगल साईड, ज्यामध्ये आपण काय बघितलं, एक साईड एक अँगल आणि एक साईड याचा रेशिओ आपण काढला, तो सेम आला. मग आपण म्हणू शकतो इन ट्रायंगल KLM अँड ट्रायंगल RST आर द सिमिलर. ओके, पुढे आता समोर SASS टेस्ट म्हणजे काय असतं की तिन्ही साईड आपण जे बघितलं सगळ्यात आधी. SS म्हणजे काय असतं, तिन्ही साईड ऑफ द म्हणजे तिन्ही ट्रायंगल साईड जे आपण इथं बघितलंय. ओके, या हे जे बघितलं आपण, ह्या साईड जे आपण काढल्या SS टेस्ट AB आपण BC आणि AC म्हणजे हे जे आपण बघितलं फर्स्ट मध्ये तेच आपण काय म्हणतो SASS म्हणजे साईड टेस्ट. कोणतं? साईड टेस्ट आपण ते फर्स्ट मध्ये बघितलं, जे की इझी असतं. म्हणजे तिन्ही साईडचा रेशो घ्यायचा, इकडचा पण तिन्ही साईडचा रेशो घ्यायचा आणि त्या व्हॅल्यू आपण फाइंड करू आपण शकतो. ओके, त्याला आपण काय म्हणतो SSS टेस्ट. काय म्हणतो? SSS टेस्ट. आता तुम्हाला एक सांगतोय, काय करा, इथं स्टार करून ठेवा. कुठं? इथं 80% क्वेश्चन्स, 80% नाही 98% जे क्वेश्चन्स असतात ते AA टेस्ट किंवा AAA टेस्ट वरतीच काय होत असतात, जास्त तर क्वेश्चन तुम्हाला विचारले जात असतात. AA टेस्ट कोणतं? AAA टेस्ट कोणता टेस्ट? AAA टेस्ट किंवा AA टेस्ट अँगल टेस्ट वरती तुम्हाला जास्त क्वेश्चन विचारले जातात. आणि हा जो हे जे आहे ना बाळांनो, हेच आपलं पायथागोरस मध्ये पण सर्कल मध्ये पण आपण काय करणार ते यूज करणार आहे. ओके, हे जे टेस्ट आहे याचा फायदा आपल्या सर्कलला पण होणार आहे आणि पायथागोरस थेरम जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याचा फायदा होणार आहे. चला आता पुढे बघूया. ओके, प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल बघा बाळांनो. आता बघा रिफ्लेक्सिव्हिटी. आता काय असतं रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे काय असतं? रिफ्लेक्स करतंय आरसा रिफ्लेक्स. ओके, रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे काय असतं? A which is equal to A, 1 which is equal to 1, 2 which is equal to 2. जसं की इथं बघा अँगल, इथं अँगल आहे, अँगल ABC which is equal to अँगल ABC. ओके, याला आपण काय म्हणतो? रिफ्लेक्स. ओके, आता पुढे बघा सिमेट्री म्हणजे काय असतं? सिमेट्री म्हणजे काय असतं? आता बघा सिमेट्री म्हणजे काय असतं? A which is equal to B and B which is equal to A which is equal to B. 1 minute. A which is equal to B and B which is equal to A. A which is equal to B, B which is equal to A. तू मुझे कबूल मैं तुझे कबूल, तू मुझे कबूल मैं तुझे कबूल. A which is equal to A B and B which is equal to A. समजलं का? याला आपण काय म्हणतो? सिमेट्री. काय म्हणत असतो? सिमेट्री. जसं इकडे बघा ट्रायंगल ABC which is equal to triangle DEF. ओके, देन DEF which is equal to ABC. समजलं का? ABC which is ABC is similar to angle DEF and DEF similar to angle ABC. याला आपण म्हणतो सिमेट्री. याला आपण काय म्हणतो? सिमेट्री. आता लास्ट वाला जे आहे ट्रान्सवर्सिव्हिटी. आता याच्यामध्ये काय असतं बाळांनो? बघा आता A which is equal to B, okay, and B which is equal to C, and then A is equal to C. म्हणजे याचा आणि याचं काय आहे? कनेक्शन आहे. समजलं का? इकडे बघा A which is equal to B, B which is equal to C आणि A which is equal to C यांचं कनेक्शन सिमिलर आहे. आता बघा ABC and DEF and GHI, DF and GHI. मग ABC and GHI बघा ABC and GHI. समजलं का? याला आपण काय म्हणतो? ट्रान्सवर्सिव्हिटी. नंतर आपण 3 बघितले. रिफ्लेक्सिव्हिटी A which is equal to A, सिमेट्री A which is equal to B, B which is equal to A, आणि नंतर आपण ट्रान्सवर्सिव्हिटी. ओके,
A which is equal to B, B which is equal to C and A which is equal to म्हणजे सिमिलॅरिटी A which is equal to C. ओके, समजलं इथपर्यंत? काही डाऊट आहे का? इथपर्यंत समजलं? आपण काय काय बघितलं? आपण सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल बघितलं, त्याच्यामध्ये बघितलं आपण ए टेस्ट, साइड अँगल साइड टेस्ट, नंतर आपण बघितलं साइड टेस्ट, नंतर आपण त्याच्या रिफ्लेक्सिव्हिटी बघितली, सिमेट्री बघितली आणि ट्रान्सव्हर्सिटी आपण बघितली. आता आपण सगळ्या बेसिक गोष्टी आपण आता सगळ्या एकत्र केलेल्या आहे बाळांनो, आणि आता आपण सुरू करतो आहे प्रॅक्टिस सेट 1.3. चला तर सुरू करूया आपण प्रॅक्टिस सेट 1.3 ला. क्वेश्चन काय दिलाय वाचा बाळांनो एकदा, की इन फिगर 1.55 ही फिगर दिली आहे तुम्हाला. याच्यामध्ये तुम्हाला दिला आहे की अँगल ABC 75. हा जो अँगल आहे अँगल ABC हा किती दिला आहे तुम्हाला? 75. किती दिला आहे? 75. 75 अँड ट्रायंगल EDC म्हणजे अँगल D किती दिला आहे तुम्हाला? 75. हा पण किती दिला आहे तुम्हाला? 75. स्टेट विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर अँड बाय विच टेस्ट माहिती आहे आपल्याला टेस्ट कोणतं आहे ते आता यूज करायचं आहे. तर आता बघा, ऑल्सो राईट द सिमिलॅरिटी ऑफ दिस टू ट्रायंगल्स. त्याची सिमिलॅरिटी काय काय? बाय द प्रॉपर्टी ऑफ 1-to-1 करस्पॉन्डन्सी. 1-to-1 करस्पॉन्डन्सी आपल्याला सांगायचं आहे की हे दोन जे ट्रायंगल्स आहे ते सिमिलर कसे आहे. तर आपल्याला माहिती आहे आपल्याला काय करावं लागेल, कोणत्याही दोन टेस्ट आहे किंवा दोन अँगल आहे किंवा दोन साइड्स आहे ते आपल्याला सिमिलर दाखवावं लागणार. तेव्हा काय होणार आहे, ते दोन जे ट्रायंगल्स आहे, ट्रायंगल्स ABC अँड ट्रायंगल EDC हे आपल्याला काय दाखवणार आहे? सिमिलर दाखवायचे. आता बघा आपण काय घेऊ त्यासाठी सगळ्यात अगोदर सोल्युशन. इन ट्रायंगल ABC. ओके, इन ट्रायंगल ABC and ट्रायंगल EDC. कोणता? EDC. ओके, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल EDC. आपण काय केलं बाळांनो, सगळ्यात आधी दोन ट्रायंगल घेतले. काय केले? दोन ट्रायंगल घेतले. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, यांना सेम दाखवायचं आहे. ओके, काय करायचं आपल्याला? हे करायचं आहे म्हणजे दोन कोणते अँगल आपल्याला सेम दाखवायचे. आता तुम्हाला दिसतंय का, हा अँगल B पण 75 आहे, अँगल B पण 75 आहे आणि अँगल D पण 75 दिसतंय ना. दोन अँगल 75 आपल्याला सापडले म्हणजे एक तर झालं आपलं कंप्लीट. मग आपण इथे लिहून टाकूया, इन अँगल ABC इज सिमिलर टू अँगल EDC. ओके, रिझन लिहून टाकायचं. रिझन आहे each 75 डिग्री. म्हणजे अँगल हा जो D आणि हा B किती आहे? each किती? 75. किती आहे? 75. एक झालं. आता अजून एक पाहिजे फक्त आपल्याला. आता बघा बाळांनो, हा जो ट्रायंगल आहे ABC आणि EDC याच्यामध्ये काय कॉमन दिसतंय तुम्हाला? याच्यामध्ये कॉमन असं आहे की अँगल C जो आहे तो कॉमन आहे. म्हणजे अँगल ABCचा पण आणि EDCचा पण, EDCचा पण आणि अँगल ABCचा पण. C अँगल कसा आहे? कॉमन आहे. कसा आहे? कॉमन. मग तिथे लिहून टाकायचं अँगल C अँड अँगल C. रिझन लिहायचं कॉमन अँगल. झाले, दोन गोष्टी पूर्ण झाल्या. त्यामुळे आपण तिथे लिहू शकतो, देन आपण इथे व्यवस्थित लिहू शकतो की अँगल जो आहे आपण दोन केल्या म्हणजे दोन गोष्टी भेटले. कोणते टेस्ट झाली आपली? AA टेस्ट. कोणती झाली? AA टेस्ट. म्हणजे आपण इथे लिहू शकतो ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल EDC. कोणता? ट्रायंगल EDC बाय कोणत्या टेस्ट? किती अँगल घेतले आपण? दोन. किती घेतले? दोन. बाय AA टेस्ट. ओके, समजलं इथपर्यंत?
एक आपण घेतला 70/75 आणि सी जो आहे तो कसा आहे कॉमन अँगल आहे. कसा आहे कॉमन. आता बघा एक राहिला आपलं, त्यांनी काय सांगितलं आपल्याला 1:1 करस्पॉन्डन्सी. बघा 1:1 करस्पॉन्डन्सी आपण इथं घेऊया. 1:1 करस्पॉन्डन्सी. आता बघा 1:1 करस्पॉन्डन्सी म्हणजे काय असतं बघा, आता लक्ष द्या. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल EDF म्हणजे ए बी आणि सी याच्यामध्ये आणि मध्ये आपल्याला अँगल घ्यायचे. कोणता घ्यायचा EDC. कोणता घ्यायचा आहे परत EDC. ओके कोणता ED आणि C. बघा ED आणि C. आता यांच्यात काही डिफरंट असणार आहे बघा. अँगल A अँड अँगल E. अँगल A अँड अँगल E. ओके देन अँगल B अँगल D. ओके देन अँगल C आणि अँगल C. इथे तर कॉमनच आहे. हा कसा आहे कॉमन. हे काय त्याचे 1:1 करस्पॉन्डन्सी आहे. काय आहे 1:1 करस्पॉन्डन्सी. समजलं का. इथं आपलं कोणता टेस्ट आपण यूज केली बाय AA टेस्ट. कोणती टेस्ट यूज केली बाय AA टेस्ट. बघून घ्या एकदा व्यवस्थित बघून घ्या एकदा कसं सॉल्व केलंय. ओके समजलं सगळ्यांना. चला आता समोर बघूया नेक्स्ट. ओके बघा लक्ष द्या. ते क्वेश्चन वाचत जा एकदा. क्वेश्चन वाचला की समजतं आपलं आन्सर काय काढायचं. आणि तुम्ही आन्सर काढत जा. आन्सर चुकलं तर चालेल, एक वेळेस चुकलं चालेल, 2 वेळेस चुकलं चालेल, 3 वेळेस चुकलं चालेल. चुकी झाली तेव्हाच आपण शिकतो की आपलं कुठं चुकलं आहे. ओके समजलं का सगळ्यांना. लक्ष द्या आता बघा. Are the triangles in figure 15 similar in which test. आकृती 1.56 मध्ये त्रिकोण समरूप आहे का. असतील तर कोणत्या कसोटीनुसार. आता एकदम इझी आहे. तुम्ही मला सांगणार की आपण इथे कोणती टेस्ट यूज करणार आहे. 3 साईड दिले आहे आणि आपल्याला त्या तिन्ही साईडचा रेशो काढायचा आहे. म्हणजे आपण कोणती यूज करणार आहे SSS साईड टेस्ट आपण इथं यूज करणार आहे. आणि आपण बघणार ते सिमिलर आहे का नाही. आता बघा हा ट्रायंगल दिला आपल्याला PQR. कोणता दिला आहे PQR. याचे व्हॅल्यू पण दिले आपल्याला LMN. ओके हा एक ट्रायंगल दिला आणि हा एक ट्रायंगल दिला आहे. मग आपण PQ LMN QR MN L नंतर PR आणि LN PR आणि LN. आता बघा इथे लक्ष द्या मी कसं लिहितोय आता. सोल्युशन ते गिवन मग तुम्ही लिहून टाका काय काय दिलं. आता बघा PQ. ओके PQ कोणता आहे LM. काय घ्यायचं मग आपल्याला LM. ओके देन QR कोणता आहे QR. देन QR कशी आहे MN. कशाची MN. देन PR कोणता आहे PR कशाची आहे बाळांनो LN. कशाची आहे L आणि N. आता आपण व्हॅल्यू काय करू याच्यामध्ये पुट करूया. आता व्हॅल्यू फक्त पुट करायचं आहे आपल्याला आणि बघायचं ते सिमिलर आहे की नाही. असेल तर सॉल्व्ह होऊन जाईल, नसेल तर नाही होणार. आता बघा PQ किती दिलं आपला 6. PQ किती दिलं आहे 6. LM किती दिलं आहे 3. QR किती दिला आहे 8. MN किती दिला आहे 4. PR किती दिला आहे 10. आणि LN किती दिला आहे 5. आता बघा 3 1 3 3 2 6 2/1. ओके हे आलं फर्स्ट. नंतर 4 1 4 4 2 8 सेम 2/1 हे आलं सेकंड. 5 1 5 5 2 10 हे आलं थर्ड. आता बघा बाळांनो सगळ्यांचं व्हॅल्यू काय आलं रे 2/1 2/1 2/1 आला का रेशो. सगळ्यांच्या व्हॅल्यू म्हणजे रेशो कसा आला सिमिलर आला. कसा आला सिमिलर. बाय आपण जो लिहू शकतो मग इन ट्रायंगल PQR is similar to angle triangle LMN by which states by side test.
बाय साईड 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 आपण टेस्ट यानुसार आपण काय केलं ते सॉल्व केलेलं आहे. समजलं का इथपर्यंत? बघा बघून कसं सॉल्व केलंय व्यवस्थित बघा एकदा सॉल्व कसं केलंय ते. समजलं? समजलं का सगळ्यांना? राईट करून घ्या वाटलंच तर. बघा आता समजलं सगळ्यांना? आपण फक्त एस 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 टेस्ट वापरल्याने ते सॉल्व केलं. ओके थर्ड बघा बाळांनो, क्वेश्चन वाचत जा क्वेश्चन वाचत जा, तेवढंच तुमचा दिमाग थोडा फास्ट चालत जाईल. फास्ट 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 असा स्पीडमध्ये. ओके बघा बरं का क्वेश्चनमध्ये काय दिले, वाचा बरं का एकदा. बघा बघा लवकर बघा क्वेश्चन बघा. आणि थोडा अभ्यासाला सिरियसली घ्या बरं का सगळे. हां असं टाइमपास म्हणून नका घेऊ का बरं की टाइमपास म्हटलं हा टाइमपास नाही, इथं काही आपण डान्स करत नाही, आपण क्वेश्चन सॉल्व करतोय. बरोबर आहे का नाही? हां असं आरामशीर बघायचं. आणि मॅथमॅटिक्स काही जास्त हार्ड नाही आहे. एक वेळेस करा, दोन वेळेस करा, तीन वेळेस करा. स्वतः आम्ही सुद्धा रिव्हिजन करतो रे क्वेश्चनची. आम्ही जेव्हा एक वेळेस, दोन वेळेस, तीन वेळेस, चार वेळेस, पाच वेळेस, सहा वेळेस करतो तेव्हा ऑटोमॅटिकली आपले क्वेश्चन जे असतात किंवा आन्सर आपले ऑटोमॅटिक यायला लागतात. ओके आणि लक्षात ठेवा बाळांनो, आपल्या हमारे मतलब पिताजी और माताजी में मतलब हमारी जो माँ होती है, माँ, ओके, वो हमेशा क्या करती है, हमको यहाँ पे उठाती है, मतलब ऐसा यहाँ पे उठाती है. तो वो चाहती है कि मेरा बेटा वो देख सके, मतलब मैं जहाँ तक देख पाती हूँ मेरा बेटा वहाँ तक देख पाए. मतलब ऐसा ऐसा यहाँ पे उठाती है और क्या बोलती है, मतलब क्या सोचती है कि मेरा बेटा वहाँ तक देख पाए कि जहाँ तक मैं देख सकती हूँ. बट जो हमारा बाप होते मतलब हमारे जो पिताजी होते वो हमेशा हमारे हमारे मतलब उनके कांधे पर हमें बिठाते ऊपर. क्यों बिठाते मालूम है? उनका मतलब होता है कि मेरा जो बेटा है वो पूरी दुनिया देख सके. ओके मतलब मैंने जहाँ देखा है, मैंने जितना देखा है उससे ज़्यादा मेरा बेटा देख पाए. ऐसे मतलब हमारे पिताजी ऐसा सोचते हैं. ओके सबके सबके जो पिताजी वो सोचते हैं. मतलब समझ में आ गया ना आपको इसका मतलब मीनिंग? कि हमारे पिताजी चाहते कि मैंने जितनी दुनिया देखी है उससे ज़्यादा उससे आगे पूरी दुनिया मेरा मतलब तुम देखो. उससे पूरी दुनिया आप कौन देखो? तुम देखो. हे कोण चाहते? तुम्हारे पिताजी. मतलब ओके तरी लक्षात ठेवा बाळांनो की अभ्यास करा. कसं असतं, पेपर जवळ आलेले आहे सगळ्यांचे, सगळ्यांना माहिती आहे. तर इम्पॉर्टंट आहे खूप. चला पुढे या आता. बघा बाळांनो या क्वेश्चनमध्ये काय दिलंय तुम्हाला. ॲज शोन इन फिगर टू पोल्स ऑफ हाईट 8 मीटर अँड 4 मीटर. एक हे दोन पोल्स आहे, एक आहे 8 मीटर, एक आहे 4 मीटर. ओके अँड परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. ग्राउंडला परपेंडिक्युलर आहे. ओके इफ द लेंथ ऑफ अ शॅडो स्मॉलर पोल्स ड्यू टू अ सनलाइट इज 6 मीटर. स्मॉलर जो आहे हा, इथं सन असणार आहे, इथं काहीतरी रेज येत आहे सनचेस. ड्यू टू द सन रेज पडतात त्याच्यामुळे शॅडो पडतो. शॅडो म्हणजे काय? सावली. शॅडो म्हणजे काय पडते आहे? सावली. ते जमिनीवरती 6 मीटर पडते आहे. किती मीटर पडते आहे? 6. लॉंग विल बी द शॅडो बिगर द पोल सेम.
टाइम, म्हणजे इथं एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची की इथं किती असणार आहे. म्हणजे बघा दोन ट्रायंगल्स आहे, म्हणजे एक पोल्स आहे, शॅडो पडतीये, इकडून पण शॅडो पडती आहे सूर्याची, तर जमिनीवरती शॅडो पडतीये पोल्सची. तर बघा सिंपल आहे, 4ला डबल केलं तर 8 आलं, बरोबर आहे. 4ला डबल केलं तर 8 आलं, 4 दुने 8, साइन दुने 12, 12 आन्सर याचं. कसं पण ते 12 आन्सर आहे, पण ते आपल्याला काढायचं आहे. असं नाही सांगता की तुम्हाला तिथं की पेपरला गेले सर हे 4 आहे, हे 8 झाले, हे 6 आहे, तर हे 12 झाले, याला देऊन देईन तुम्हाला 0 मार्क्स. किती मार्क्स देऊन देईन? 0 गोल. तुम्हाला ते सांगावं लागणार आहे कसं आलंय. तर बघा आपण बघूया. ओके, लक्ष द्या सगळ्यांनी इकडं. बघा आता सोल्युशन आपण घेऊया. आधी दोन ट्रायंगल घ्यायचे आपल्याला. ट्रायंगल पी क्यू आर कोणता घ्यायचा आधी? कोणता घ्यायचा? पी आर क्यू घ्यायचं का? ए सी बी, हां असं घेऊ आपण. पी आर क्यू कोणता? पी आर क्यू. आता पी आर क्यू याच्यामुळे घेतला की आता बघा कशामुळे घेतला. अँड ट्रायंगल ए सी बी कोणता? ए सी बी. आता याच्यामुळे घेतला भावनो सी आणि आर. सी आणि आर इच कसे 90 डिग्री. कशा आहे? 90 डिग्री. कशा आहे? 90 डिग्री. ओके, आता बघा हे सॉल्व कसं करायचं. आता हे म्हणजे मी याच्यामुळे घेतलंय की ट्रायंगल जो आहे पी आर क्यू इज सिमिलर टू ट्रायंगल ए सी बी बिकॉज इच 90. दोन्ही पण कसे येते? 90 डिग्री आहे. कशा आहे? 90. आता मी तुम्हाला सांगतोय तर लक्ष द्या थोडा. याच्यामध्ये एक प्रॉपर्टी असते. जर का हा ट्रायंगल आहे बाळांनो, की हा एक ट्रायंगल आहे, हा आणि हा पण एक ट्रायंगल आहे. जेव्हा शॅडो येतोय ना, शॅडो जेव्हा पडतोय ना, तर असा पडतो हा खाली, असा स्ट्रेट. ओके, तर काय असं लक्ष द्या. आता इथे जेव्हा शॅडो पडतोय ना, परपेंडिक्युलर पडतोय, स्ट्रेट राईट सरळ. तर हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल जो बनणार आहे तो कसा बनणार? सेम बनणार आहे. कसा आहे? सेम. म्हणजे जेव्हा शॅडो पडतोय ना वरून परपेंडिक्युलर असा पडतोय शॅडो, तर हा ट्रायंगलला आणि ह्या ट्रायंगल तो असणार सिमिलर असणार आहे. कसा असणार आहे? सिमिलर. ही प्रॉपर्टी असते बाळांनो एक. ती प्रॉपर्टी अशी आहे की त्याच्या आधी आपण एक लिहून घेऊया ते शॅडोची. त्याची प्रॉपर्टी अशी असते की मला बघू द्या. पी आर क्यू आपण घेतला आहे. पी क्यू आर आणि एबीसी. पी क्यू आर आणि ए बी सी. हां बरोबर. आता बघा पी क्यू आर सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर ए बी सी. आता बघा इथं पी हा अँगल, पी क्यू अँगल क्यू. जसं मी तुम्हाला सांगितलं की काय असतं की जेव्हा पडतो ना शॅडो सनचा असा, तर हे जे ट्रायंगल जमिनीवरती पडतोय ना, म्हणजे त्यांनी काय सांगितलंय आपल्याला, पोल्स अँड द परपेंडिक्युलर टू ग्राउंड म्हणजे जमिनीवरती. तर इथं काय असतं, हे सिमिलर ट्रायंगल फॉर्म करतं. काय करता? सिमिलर ट्रायंगल फॉर्म करत असतं. आपण त्याला म्हणतो शॅडो फ्रॉम द सेम टाइम सब्जेक्ट इक्वल अँगल. शॅडो फ्रॉम द सेम टाइम सब्जेक्ट इक्वल अँगल. बघा इथं लिहून घेऊ आपण. इक्वल्स सेम टाइम सब्जेक्ट इक्वल अँगल. शॅडो SHADOW. बघा आता काय झालंय की इच 90 आणि शॅडोचा दोन आपल्याला भेटला. मग आता काय झालं, आपले ट्रायंगल जो ट्रायंगल आपण घेतला होता सेम अँगल पी क्यू आर अँड एबीसी. पी क्यू आर अँड एबीसी आर द सिमिलर बाय विच टेस्ट? बाय ए टेस्ट. किती टेस्ट घेतल्या आपण? 2. किती टेस्ट घेतल्या? 2.
बघा आता ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल PQR झाला ABC इज सिमिलर ओके बाय AA टेस्ट. कोणती टेस्ट? बाय AA टेस्ट. इथपर्यंत समजलं. हे तर आपण सिमिलर दाखवले. आता आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे आणि आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ती कशी करणार आहे आता बघा. हे रफ करतो मी. आता बघा लक्ष द्या आता कसं सॉल्व्ह करायचं बघा. बघा आता ह्या ज्या साईड दिल्या आपल्याला. आता घ्या पहिले घेऊ आपण PR. कोणती घ्यायची आपल्याला? PR अपॉन PR घेतली मग काय घ्यायची आहे? AC. PR आणि AC घेतली आपण. नंतर आपल्याला काय कोणती घ्यायची आहे बघा? QR. कोणती घ्यायची आपल्याला? कोणती घ्यायची आहे? QR ही. QR ही. QR आणि BC. QR आणि BC. corresponding sides. corresponding side. व्हॅल्यू पुट करूया. PR दिला आपल्याला 4. AC किती दिला आहे? 6 विच इज इक्वल टू QR दिला आपल्याला QR 8 आणि हा ही एक्स ची व्हॅल्यू आपण इथे टाकून देऊ. ओके आता बघा एक्स जर इकडे गेला 4 6 विच इज इक्वल टू 8 ओके इंटू 8 सॉरी 4 6 इंटू 8 विच इज इक्वल टू एक्स. आता बघा 4 1 4 4 2 8 आणि हे 6 6 इंटू 2 विच इज इक्वल टू 12. आता बघा 6 इंटू 2 विच इज इक्वल टू 12. ओके एक्स ची व्हॅल्यू काय आली आपली? एक्स विच इज इक्वल टू 12. बघा 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 कसं केलं बघा. पहिले आधी आपण काय केलं त्याला हे दाखवलं की दोन ज्या साइड्स अँगल्स आहे ते आपण इक्वल दाखवले बाय AA टेस्ट. अँगल टेस्ट. ओके बाय अँगल टेस्ट. नंतर आपण काय केलंय हे सॉल्व्ह केलंय त्याला. मग ओके सॉल्व्ह जर केलं आपण त्याचे रेशो घेतले आणि आपण त्या व्हॅल्यू काढल्या. मग त्या व्हॅल्यू आपण काटे कुठे करून आपण आपला एक्स किती आला मग आपला 12. मग याची व्हॅल्यू काय आहे? 12. BC किती आहे मग? 12. ओके बघा बघून घ्या एकदा. समजलं इथपर्यंत? समजलं का? चला समोर आहे आता 4 नंबरचं गणित बघू आपण. हां इन ट्रायंगल ABC AP and BC BQ and ACB are in collinear BPC and AQC. ओके BPC कोलिनियर म्हणजे एका लाईनवर असतात आणि AQC ओके AP इज परपेंडिक्युलर. या परपेंडिक्युलर असतं इथं. AP इज परपेंडिक्युलर AP इज परपेंडिक्युलर टू BC ला परपेंडिक्युलर आहे. ओके आणि BQ ही AC ला परपेंडिक्युलर आहे. आपल्याला काय दिलं आहे व्हॅल्यू काय दिलं? AP 7 दिला आहे. AP किती दिला आहे? 7. नंतर BQ किती दिला आहे? BQ किती दिला आहे? 8. BC किती दिला आहे? BC इथून तर इथपर्यंत किती दिला आहे? 12 12. आणि देन फाइंड AC फाइंड करायची आपल्याला. AC फाइंड करायची. बघा आता एकदा दोन ट्रायंगल दिले आपल्याला.
एक आहे ए बी सी. कोणता आहे? ए बी सी. कोणता आहे? ए बी सी. दिसला का? ए बी सी. ए बी सी अँड सी क्यू बी. ए बी सी अँड सी क्यू बी. ए बी सी. बरोबर आहे. बघा आता लिहून घेऊया आधी सोल्युशन. दोन ट्रायंगल दिले बाळांनो आपल्याला. एक आहे ए बी सी जो आहे ए बी ट्रायंगल. चल ना ए बी सी अँड ट्रायंगल सी क्यू बी घ्यायचं का कोणतं घ्यायचं बघा बरं का. आता सी क्यू बी घेऊ आपण का बरं की मग दोघांना सेम येऊन जाईल. सी क्यू बी कोणता घेतलाय आपण मग? सी. ओके अँगल सी क्यू बी. बरोबर का? सी क्यू बी. सी क्यू बी. सी क्यू बी का बरं की बी आणि क्यू. बी आणि क्यू. ओके इच 90 आहे. बी आणि क्यू. ओके बघा आपण ट्रायंगल घेतलाय. एक घेतला ए बी सी आणि काय घेतलाय? सी क्यू बी. याच्यामध्ये फाइंड फक्त ए सी करायची आपल्याला. काय फाइंड करायची आहे? ए सी. ए सी आपल्याला काय करायची आहे? फाइंड करायची आहे. सी पी ए. मला असं वाटतं याच्यात सी पी ए. सॉरी सी पी ए. ओके आता बघा आपण सी पी ए हा एक ट्रायंगल घेतला. सी पी ए नंतर घेतला सी क्यू बी. कोणता घेतला आपण? सी क्यू बी. सी क्यू बी. आता तुम्ही असं का बघितलं? सी सी कॉमन जातो. पी आणि क्यू ची व्हॅल्यू काय? पी आणि क्यू दोन्ही कशी आहे? 90. कोणी कशी आहे? 90. मग भेटले आपल्याला दोन अँगल आपल्याला भेटले. मग दोन अँगल भेटले मग आपण काय म्हणू शकतो की बोथ टू ट्रायंगल्स आर सिमिलर. कसं म्हणतो आपण? टू ट्रायंगल्स आर सिमिलर. बघा आता कसं ते बघा आता अँगल सी पी ए. सी पी ए. सी पी ए congruent to angle CQB. congruent to angle CQB by C P. P 90 आणि Q पण किती आहे? 90 by each 90 degree. ओके देन आता बघा अँगल C and angle C. आता बघा अँगल C which is equal to angle C by common angle. कॉमन अँगल. समजलं का? समजलं. आता मग याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो? बाय विच टेस्ट बाय. त्याच्यामुळे काय झालं आपल्याला जो ट्रायंगल आहे सी पी ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी क्यू बी. ओके बाय विच टेस्ट? बाय ए ए टेस्ट. कोणती टेस्ट? ए ए टेस्ट. समजलं इथपर्यंत? दोन अँगल आपण बघितले फाइंड केले ते सिमिलर आले. मग याच्यामुळे काय झालं? बाय ए ए टेस्ट. कोणत्या टेस्टनी? बाय ए ए टेस्ट. आता बघा आता आपलं काय करायचं याच्यामधलं व्हॅल्यू कसे घ्यायचे? आता बघा सी पी अपॉन पी ए आणि नंतर सी ए. ओके सी पी अपॉन पी ए आणि सी ए. आता बघा आता लक्ष द्या. आता व्हॅल्यू पुट करायचे आपल्या याच्यामध्ये का बरं की आपल्याला ए सी काढायचा आहे ना. आता बघा साईडचा रेशो घ्यायचा आहे. साईडचा रेशो. आता बघा सी पी आधी घ्यायचा सी पी. काय घ्यायचा? सी पी. सी पी सोबत काय घ्यायचं? सी क्यू. काय घ्यायचं मग आता? सी आणि क्यू. ओके देन पी ए. काय घ्यायचा? पी ए. पी ए सोबत घ्यायचं आपल्याला बी क्यू बी. काय घ्यायचं आहे? क्यू बी. आणि नंतर हा घ्यायचा सी ए. काय घ्यायचा? सी ए. आणि इकडे घ्यायचा सी बी बाय काय? सी एस टी करस्पॉइंग साइड टू ट्रायंगल्स. ओके आता बघा याला सॉल्व कसं करायचं? व्हॅल्यू पुट करूया. सी पी कुठे? सी पी दिलाय तुम्हाला? सी पी दिलाय का? सी पी पी ए दिलाय का? पी ए हां हे राहू द्या. याला सॉल्व करा फक्त. आता पी ए किती दिलं? पी ए दिलाय तुम्हाला 7. ओके क्यू बी किंवा बी क्यू दिलाय तुम्हाला दिलाय किती? बी क्यू
किती दिलं 8, किती दिलं 8च दिलं आहे का 8. ओके, आपल्या फाइंड हेच करायचं ना, एसी फाइंड करायचं ना, एसी. याला एसी लिहून घ्या असं, असा असतो का असतो. नंतर बी सी किंवा सी बी किती दिला आहे, बी सी किती दिला आहे, बी सी किती दिला आहे 12, किती दिला आहे 12. आता याला सॉल्व करायचं आहे फक्त आपल्याला. आता बघा 7/8 इंटू 12 विच इज इक्वल टू ए सी. आता बघा आता कसं सॉल्व करणार आहे, बे चोक 8 बे सक 12. ओके, बे दुने 4 बे त्रिक 6 आणि हे 7 त्रिक 21, 7 त्रिक 21 डिवाइड बाय 2. याला सॉल्व करा. 21 डिवाइड बाय 2, 21ला 2ला भाग द्यायचा असं देऊन द्या वाटलं असतं. 10 पॉईंट. आता बघा 21च्या अर्ध किती येतात 10.5. काय आता 10.5 आन्सर असणार. पण बघा एकदा 21 बे 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 बेद आहे 20, किती असला 1, किती आला 1, इथं पॉईंट घेतला 0, बे पंचे 10 आला आपलं आन्सर. मग ए सी विच इज इक्वल टू 10.5 मीटर, 10.5 मीटर, 10.5 मीटर, 10.5 मीटर. का बरं, हे पण आपल्या कशामध्ये दिलं होतं, मीटरमध्ये दिलं होतं. कशामध्ये दिलं होतं, मीटरमध्ये. म्हणून काय आलं ते 10.5 मीटर. समजलं का, समजलं की इथपर्यंत व्हॅल्यू पुट करायच्या बाळांना, बाकी काही नाही. ओके, समजलं इथपर्यंत. चला बघून घ्या एकदा. समजलं का, बघा आता नेक्स्ट बघूया. चला मला ट्रॅपेझियम मला काय बरोबर आहे. इन द ट्रॅपेझियम आलं तुम्हाला पी क्यू आर एस, पी क्यू आर एस. पी क्यू इज पॅरलल टू एस आर, पी क्यू इज पॅरलल टू एस आर. ही साईड पॅरलल आहे. ए आर दिला आहे 5 ए पी, 5 ए पी, 5 ए पी, 5 ए पी, ए एस 5 ए पी. ए आर जो आहे ए आर, ए आर कुठे आहे, ए आर, ए आर 5 टाइम्स ऑफ ए पी. ओके, 5 टाइम्स ऑफ ए पी म्हणजे याला 5 ए पी लिहून टाकू इथं. देन ए एस, ए एस, ए एस, ए एस कुठे गेला, ए एस, ए एस दिलं नाही रे. 5 टाइम्स ऑफ ए क्यू, ए ची व्हॅल्यू हां ए क्यू, ए एस, ए एस हा इथं 5 टाइम्स ऑफ ए क्यू आहे. ए क्यू म्हणजे हा इथं असा आहे, इथं असणार 5 टाइम्स ए क्यू. एस आर 5 टाइम्स ऑफ पी क्यू, एस आर, एस आर 5 टाइम्स ऑफ पी क्यू. आता बघा ट्रॅपेझियममध्ये काय असतं, तुम्हाला पॅरलल साईड दिला आहे ना 2. ओके, आता याच्यामध्ये काय असतं बघा, हे जे अँगल असतात याला आपण काय म्हणतो, वर्टिकली ऑपोजिट अँगल. काय म्हणत असतो, वर्टिकली ऑपोजिट अँगल. या अँगलला आपण काय म्हणतो, वर्टिकली ऑपोजिट अँगल. आणि जेव्हा इथं झेड बनतो ना बाळांनो, झेड इथं, ओके, इथं जेव्हा झेड बनतो, झेड झेड याला आपण काय म्हणतो, अल्टरनेट अँगल. काय म्हणत असतो, अल्टरनेट अँगल्स, अल्टरनेट अँगल्स याला आपण म्हणतो अल्टरनेट. मग तो असा बनव किंवा असा बनव, याला आपण म्हणतो अल्टरनेट अँगल्स. काय म्हणत असतो, अल्टरनेट अँगल्स म्हणजे वर्टिकली ऑपोजिट अँगल्स आणि अल्टरनेट अँगल्स. आता बघा इथं काय करायचं आहे आपल्याला, इथं आपल्याला काय घेऊया, इथं आधी 2 ट्रायंगल दिले आपल्याला. कोणता कोणता आहे बघून घ्या एकदा. पी ए क्यू अँड पी ए एस, पी ए क्यू अँड पी ए एस, पी ए क्यू अँड पी एस. बघा पी ए क्यू अँड पी ए एस, पी ए क्यू एन आर ए एस पाहिजे ना, आर ए एस. हां बघा आता सोल्युशन.
बघा ट्रायंगल पी ए क्यू कोणता आहे, पी ए क्यू अँड ट्रायंगल पी आर एस, पी ट्रायंगल पी आर एस. ओके, हे दोन ट्रायंगल दिले आपलं पी ए क्यू आणि पी आर एस. बघा बरं का याच्यामध्ये काय काय सिमिलर होऊ शकतं, बघा बरं का. आता सांगा मला दोन कोणते ते सांगा अँगल्स, म्हणजे आपण ते टाकू इथं. इथं आर ए एस करा, का बरं की आपल्याला सिमिलर दाखवायचं आहे ते आर ए एस. का बरं की ए जो आहे आपला व्हर्टिकली ऑपोजिट दाखवायचा आहे. ए हा अँगल, हा जो अँगल आहे हा व्हर्टिकली ऑपोजिट दाखवायचा आहे आपल्याला. बघा फर्स्ट तेच झालं मी तुम्हाला सांगितलं. बघा अँगल पी ए क्यू because and R angle RAS vertically opposite angle, vertically opposite angle हे दोन vertically opposite angle बघा हे vertically opposite angles आहे. आता हे झालं फर्स्ट. ओके, हे कोणतं झालं फर्स्ट. अजून बघा काही सापडतं का बघा बरं याच्यामध्ये. हे एक झालं vertically opposite angle. अजून कोणतं सापडतं का बघा बरं का. बघा अजून एक काय सापडलं आपलं पी क्यू ए, पी क्यू ए, पी क्यू ए, पी क्यू ए आणि आर एस ए. बरोबर ना, पी क्यू ए आणि आर एस ए. बघा पी क्यू ए सिमिलर टू आर, बरोबर ना, नंतर सिमिलर टू आर एस ए बाय alternate angles, alternate या RSA PQA, PQA, PQA बरोबर ना, PQA. ओके, PQA आणि RSA, RSA, PQA आणि RSA बाय अल्टरनेट अँगल. मग याच्यामध्ये प्रूव्ह होऊन गेलं की ट्रायंगल PAQ is parallel to triangle RAS by दोन अँगल बघितले आपण बाय AA टेस्ट. कोणता टेस्ट, बाय AA टेस्ट, बाय AA टेस्ट, बाय AA टेस्ट. कोणती टेस्ट, बाय AA टेस्ट. आपण काय केलं बाळांनो की एक तर आपल्याला सांगितलं व्हर्टिकली ऑपोजिट अँगल घेतला, नंतर आपण घेतला अल्टरनेट अँगल. कोणता घेतला, अल्टरनेट अँगल्स. आता बघा सॉल्व कसं करायचं आहे, पी ए क्यू अँड पी क्यू, पी ए क्यू अँड पी ए क्यू आणि पी ए क्यू आणि पी क्यू. आता बघा आता आपलं फाइंड करायचं आहे, काय फाइंड करायचं, एस आर. काय फाइंड करायचं आहे, एस आर. आता बघा लक्ष द्या. आता घ्या आधी सगळ्यात अजून पी ए. ओके, पी ए घेतला मग इकडे काय घ्यायचं, आर ए विच इज इक्वल टू इकडे घेतला मग ए क्यू. काय घेतला, ए क्यू. इकडे घेतला ए एस. काय घेतला, ए एस विच इज इक्वल टू पी क्यू. काय घेतला, पी क्यू. इकडे घेतला आर एस. काय घेतला, आर एस. समजलं का, समजलं का. इथं आपण घेतला सी एस एस टी, करस्पॉन्डिंग साइड्स. ओके, समजलं इथपर्यंत, समजलं का. जातो नाही जा आता मला क्लास सॉरी मोबाईल स्विच ऑफ होता आणि ऑटोमॅटिक माझी आई इथपर्यंत आली होती की कुठे गेलाय. ओके, का बरं की मोबाईल एरोप्लेन मोडवरती असतो आणि ते बघितलं नव्हतं मी. सो लक्ष द्या. आता इथपर्यंत आपण घेतलंय करस्पॉन्डिंग साईड टेस्टमध्ये. ओके, करस्पॉन्डिंग साईड आपण घेतलेलं आहे. आता सॉल्व कसं करायचं याला बघा. आता बाळांनो पी ए
पी ए किंवा ए पी, पी ए किंवा ए पी आपण त्याला म्हणू शकतो ए पी. ओके, पी ए किंवा ए पी आपण त्याला म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? पी एला आपण काय घेऊया? ए पी घेऊन घेऊया. काय घेऊया? ए पी. आणि आर ए, आर ए कुठे दिलं तुम्हाला? आर ए, ए आर 5 ए पी, ए आर हेच 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 5 ए पी, 5 ए पी. ओके, देन हे झालं फर्स्ट. ओके, नंतर बघा, नंतर आता काय करायचं आपल्याला? नंतर हे 5 ए पी घेतलं आपण. आता ए एसची व्हॅल्यू काय दिली आपल्याला? ए एस दिलं का? ए एस, ए एस हे बघा 5 ए क्यू काय दिलं आहे? 5 ए क्यू काय दिलं आहे? 5 ए क्यू. ओके, मग ए क्यू 5 ए क्यू. देन आर एसची व्हॅल्यू दिली बघा, आर एस, आर एस, आर एस किंवा एस आर 5 पी क्यू काय दिले आहे? 5 पी क्यू. ओके, पण आपल्याची गरज नाही आहे. ओके, आपल्याची गरज नाही आहे, पण आपण तरी लिहून घेतोय ती पी क्यू इज इक्वल टू एस आर. काय घेतलं आपण? ते पी क्यू, पी क्यू विच इज इक्वल टू एस आर. हे आपल्याला फाइंड करायचं नाही, याची गरज नाही आहे आपल्याला, फक्त इथंच बघा. आता बघा आता का सॉल्व्ह करणार आहे आपण. बघा, सांगा लवकर. बघा इथं काय केलं आता आपण? हे जे व्हॅल्यू आपण पुट केल्या होत्या, हे ए पी कॅन्सल, हे ए क्यू कॅन्सल. ओके, काय आलं मग इथं? 1/5 विच इज इक्वल टू 1/5. काय आलं? पी क्यू अपॉन एस आर. काय आलं? पी क्यू अपॉन एस आर. मग आपण इथं लिहू शकतो एस आर विच इज इक्वल टू 5 टाइम्स ऑफ पी क्यू. काय लिहू शकतो? 5 टाइम्स ऑफ पी अँड क्यू. केलं का प्रूव्ह आपण? एस आय 5 टाइम्स ऑफ पी क्यू. आलं का? बघा कसं केलं आहे, परत सॉल्व्ह करून दाखवतोय. बघा तिथपर्यंत तुम्हाला माहिती आहे, आपण साईड घेतलाय सगळ्यात अगोदर. बघा घेतलं आपण पी ए घेतलं. ओके, नंतर आपण घेतलं पी ए घ्यायचं आर ए. काय घेतलं? आर ए. देन आपण ए क्यू घेतलं, इकडं आपण घेतलं ए एस. काय घेतलं? ए एस. नंतर आपण इकडं पी क्यू घेतलं. काय घेतलं? पी क्यू. इकडं आपण काय घेतलं मग? आर एस. काय घेतलं? आर एस. ओके, आता बघा पी ए किंवा ए पी, पी ए किंवा ए पी आपण काय घेतलं मग तिथं? ए पी. काय घेतलं होतं? ए पीच घेतलं होतं ना. हां, ए पी, ए पी. आता आर ए किती दिलं आपल्याला? आर ए किंवा ए आर, ए आर किती दिलं आहे? 5 ए पी. काय दिलं आहे? 5 ए पी. काय दिलं आहे? 5 ए पी विच इज इक्वल टू ए क्यू. ओके, आता ए क्यू आहे का आपल्याकडे? नाही. आता ए क्यू इथं तसंच लिहून घ्यायचा. ए एस दिलं बघा आपलं, ए एस 5 ए क्यू, 5 ए क्यू विच इज इक्वल टू पी क्यू आणि आर एस तशाचा तसा, पी क्यू आणि आर एस जसाचा तसा. आता बघा हे ए पी कट झालं, हे ए पी कट झालं, ए क्यू कट झालं, ए क्यू कट झालं. काय आलं? 1/5. काय आलं? बघा 1/5 विच इज इक्वल टू 1/5. काय आलं? 1/5 आणि 1/5. काय आलं? पी क्यू अपॉन आर एस. काय आलं? पी क्यू अपॉन आर एस. आर एस किंवा एस आर, आर एस किंवा एस आर. मग एस आर हे एस आर इकडं, एस आर विच इज इक्वल टू हे 5 तिकडं, हे 5 इकडे गेले 5 आणि हे याच्यामध्ये पी क्यू, 5 पी क्यू. हे आलं आपलं आन्सर. हे आलं आपलं, हे आलं आपलं आन्सर. हे झालं आपलं प्रूव्ह. आलं का? आलं का आन्सर? एस आर विच इक्वल टू पी, एस आर विच इक्वल टू 5 टाइम्स ऑफ पी क्यू. आता आपण इथं 5 गणितं घेतले बाळांनो. आता बाकीचे गणितं तुम्ही सॉल्व्ह करायचे, आणि सॉल्व्ह नाही झाले तर आपल्या ॲप्लिकेशनवरती मी टाकणार आहे, जसं लिंक आपल्याला 19 फेब्रुवारीला येऊन जाईल. त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही बाकीची सगळी गणितं आपले बघू शकता. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय यूट्यूब चॅनल. आणि थोडं मध्ये डिस्टर्ब झालं त्यासाठी सॉरी सगळ्यांचं. ओके, तर सगळ्यांनी अभ्यास करा आणि याची रिव्हिजन करा. 1-2 वेळेस तुम्ही ऑटोमॅटिक केलं की तुमच्या ऑटोमॅटिकली लक्षात येऊन जाईल. आणि सगळ्यांना धन्यवाद. ओके, आपल्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ओके, थँक्यू.